चौथी माळ आहे. तर मी काय करते, दररोज अशी शिळी फुलं काढून, कारण देव उचलत नाहीत ना, देवपूजा करत नाही, तर पूर्ण अशी फुलं काढून मी ताजी फुलं वाहते देवाला. हे पाशी पूर्ण फुलं काढून. रामकृष्ण हरी मंडळी, आमची सह्याद्री यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर चला, तर आज घटाची चौथी माळ आहे आणि आपण देवाची पण ताजी फुलावून पूजा केलेली आहे. आणि इकडं गाजरा घातला आहे, माळ घातलेली आहे चौथी घटाला. चला, तर चौथी माळ घातलेली, पूजा वगैरे झालेली, दीप झालेले. चला आता आपण फराळामध्ये काहीतरी पदार्थ बनवू. तर पहा, उपवासाचा पदार्थ बनवण्यासाठी मी काय केलेलं इथं एक चांगली 1.5 वाटी साबुदाणा असा थोडासा लालसर भाजलेला आहे, म्हणजे यातला कडकपणा जाण्यासाठी. कारण थोडंसं भाजलं ना की असा खुसखुशीत होतो आणि मिक्सरमधून काढायला पण लवकर बारीक होतो. तर आता थोडासा भाजलेले आणि त्यापैकी आपण आता अर्धा काढलेले, जास्त पण बारीक नाही काढलेला. हे पासा थोडासा रवा काढलेले. तर आता हे पण असाच बारीक करून घ्यायचा. तर पहा, अशा पद्धतीने हे पण बारीक केलेले. आणि इकडे पहा, जसं मी साबुदाणा गरम करून थोडासा भाजून जे त्याचं पीठ तयार केलं ना, तशाच पद्धतीने मी भगर पण एक अर्धा किलो घेतली होती तर पॅकिंगची. तर अर्धा किलो भगर चांगली भाजलेली हे पाशे. आणि याचं पण हे मी असं पीठ तयार केलेलं, एक घाणा झालेले. तर ह्या पहा दुसरा घाणा. तर मी काय करते, 9 दिवसाचे उपवास असतात ना, तर आजकाल बाजारामध्ये विकतचं पीठ पण भेटतं भगरीचं. तर आम्ही विकतचं पीठ मी वापरत नाही कधी. तर कधी आपल्याला भगरीच्या भाकरी, दसम्या किंवा भगरीचा शिरा किंवा भगरीचा उपमा असं काय पण होतात ना उपवासाचे पदार्थ करायचे असल्यानंतर मी घरीच भगरीचं पीठ कधी पण तयार करते. तर चला म्हणलं 9 दिवस उपवास आहे, तर आता आपण भगरीचं पण मी पहिलं पण पीठ केलं होतं, ते संपलं. तर आता हे अर्धा किलो भगर भाजलेली. तर ह्याचं पण पीठ तयार करायचं. अशा पद्धतीनं भगर पण बारीक करून घ्यायची. तर पाही झालं भगरीचं पीठ तयार. तर याला काय करायचं, चाळून घ्यायचं. चाळून घेण्याचं कारण म्हणजे कसं होते, आपल्याला ह्यातल्या भाकरी करायला थोडंसं चरचर पीठ असलं ना तर भाकरी वळणी येत नाही, म्हणून थोडंसं चाळून घ्यायचं. आणि नाही वळणी आली ना तर यात थोडासा इतकं का साबुदाणा भाजून पण बारीक करून टाकायचा. तर माझ्याकडे आहेची, मी यातलं थोडंसं पीठ चाळण्यात मिक्स करणार आहे. आणि नाहीच भाकरी जमली उपवासाची तर समजा थोडंसं गरम पाणी उणवणी करून टाकायचं, म्हणजे मस्त याची भगरीची भाकरी तयार होती. चला, तर आता बाकीचं पण हे तयार करू. चला, तर झालं अशा पद्धतीने पीठ तयार. त्याला चाळून घ्यायचं मस्तपैकी. तर हे भगरीचं पीठ चाळून घेतलेले. आता हे थोडंसं वर राहिलेले. तर ह्याचा कशात वापर करता येते, अशी भगर शिजून खाता येते, उपम्या शिऱ्यामध्ये पण टाकता येते. तर झालं भगरीचं पीठ मस्त तयार. तर पहा, आपण आता हे भगरीचं पीठ भगर भाजून बारीक करून पीठ तयार केलं, चाळून घेतलं. आणि इकडं पण साबुदाण्याचं पण 1.5 वाटी साबुदाणा घेऊन भाजून असं पीठ तयार केलेलं आहे. आता हे काय चाळलेलं नाही, तर मी काय करणार आहे, मस्त असे खमंग कुरकुरीत वडे करणार आहे. तर त्यासाठी पहा, मी एक अर्धी वाटी पीठ घेणार आहे भगरीचं. तर हे पहा, अर्धी वाटी पीठ भगरीचं आणि साबुदाण्याचं 1 वाटी घेणार आहे. तर पहा, 1 वाटी साबुदाण्याचं पीठ, अर्धी वाटी भगरीचं पीठ. आणि आता हे जे पीठ आहे ते आपल्याला उपवासासाठी लागणार आहे काय काय करण्यासाठी. तर आता हे भरून ठेवून द्यायचे बरणीमध्ये. तर ह्या वड्यासाठी मी काय केलेले, 2 आलू अगोदरच उकडून थंड करायला ठेवलेले होते. तर आता याची मी साल काढून घेणार आहे. तर बघा, 2 आलू किंवा आपण बटाटे म्हणू शकतो, त्याची साल काढणं झालेली. तर आता हे काय करणार आहे, मी अशी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे.
तर मी यामध्ये काय करणार आहे, हे मी घरीच तयार केलेलं दही आहे घरच्या दुधाचं. तर हे दही मी याच्यामध्ये एक अर्धी वाटी दही टाकणार आहे. तर पाय अर्धी वाटी दही घेतलं, कारण दही पण जास्त आंबट नाही जमत, एकदम कमी आंबट दही पाहिजे. तर आता हे काय करणार, हे दही मी हे जे आपण बटाटे कुस्करून घेतले ना याच्यामध्ये हे दही घालणार आहे आणि आता हे मिक्सरमध्ये बारीक फिरून घेणार आहे. तर आता हे बारीक झालेलं आहे. तर पहा मस्त झालेले हे पहा बटाटा आणि दही. तुम्ही दही नसलं तर ताक पण वापरू शकता आणि ताकही नसेल तर तुम्ही आंबट लिंबू पण पिळू शकता आणि नाही लिंबू पिळलं तर तुम्ही असं बिना आंबटचं पण करू शकता. पण यानं चांगली टेस्ट येते दह्यानं ताकानं किंवा लिंबाचा लिंबू पिळल्यानं. त्या मस्त झालेले. तर याच्यात तुम्ही थोडंसं घट्ट झालं तर पाणी पण घालू शकता किंवा याच्यामध्ये मळताना पण पाण्याचा वापर करू शकता. तर चला तर आता याच्यात हे करू. तर पहा मस्त अशी भारी पेस्ट झालेली. तर पायाला पाण्याचं प्रमाण नाही काय नाही, हे भांडं विसरून पण पाणी ह्याच्यात टाकायचं थोडंसं कमी. तर आता हे बटाट्याचं आणि दह्याची पेस्ट टाकलेली आणि आता ह्याला कमी जास्त पाणी घालू शकता किंवा जास्त घट्टपणा आला तर थोडंसं पीठ पण मिक्स करू शकता. तर आता हे त्याला चांगलं मिक्स करून घेऊ आणि साबुदाणा काय होते फुगते. तर आता ह्याला पुन्हा आणखी जरी सैल झालं ना तरी घट्टपणा येतो त्याला एक 5-10 मिनिटामध्ये. चला तर आता यामध्ये काय करायचं आपल्याला, आता या भांड्यातून मी बटाटा आणि दही काढले ना पेस्ट करून, तर त्याच भांड्यात मी 3-4 मिरच्या घातल्या आहेत. यामध्ये थोडंसं जिरं पण घालणार आहे. जिरं उपासाला चालते आणि जिरं खातो उपासाला, तुम्हाला नाही आवडलं तर स्किप करू शकता. यामध्ये मी 9-10 काळी मिरी घेतलेले आहेत. टेस्ट पण भारी येते आणि तिखटपणा पण असतो. आणि तुम्हाला अद्रक आवडलं तर टाकू शकता, अद्रक पण चालते उपासाला. चला तर आता मी बारीक करून घेणार. पहा मिरची मिरं जिरं आणि असे बारीक झालेले. तर आता हे पण याच्यामध्ये घालायचं. आणि लगेच मी हे थोडंसं भांडं विसरून पाणी घालणार आहे आणि या चवीनुसार थोडंसं मीठ घालणार आहे, शेंदीचं मीठ. आणि सगळ्या शेवटी मी शेंगदाण्याचं कूट टाकणार एक अर्धी वाटी. आणि कोणी कोणी कोथिंबीर पण टाकतं, पण आम्ही उपासाला कोथिंबीर नाही खात. तर आता चला हे सगळं एक मिक्स करून घ्यायचं. तर पाहता ही सगळा असा एक जीव गोळा करायचा मस्त. तर पहा ही मस्त असा गोळा तयार झालेला आहे. तर हे काय करणार आहे, एक मी 15 ते 20 मिनटं असाच ठेवणार आहे, कारण साबुदाणा फुगते ना, आणखीन याला चांगला घट्टपणा येते आणि चांगला मुरते पण. तर घट्टपणा आले की पुन्हा एक घट्ट गोळा होते. तर आता हे एक मी 15-20 मिनटं असं झाकून ठेवणार आहे. त्याला आता हे अर्धा तास झाले हे मस्त भिजलेले साबुदाण्याच्या पिठाचा गोळा तयार. तर चला आता हे जे मस्त आता वडे तळायचे. त्यासाठी लोखंडाच्या कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे. मी आज गॅसवरच करणार आहे, कारण बाहेर पाऊस पडलेला आहे आणि आभाळ पण भरपूर आलेले आहे. तर पहा आणि थोडी घाई पण आहे. तर चला मस्त तेल गरम झालेले. तर पहा मी असे गोल गोल करणार आहे. तुम्ही चापट पण करू शकता, पण ह्या पहा मी अशा पद्धतीचे गोल गोल करणार आहे सगळे. तर पहा मस्त तेल तापलेले. आता जितके बसेल ना तितके हे टाकायचे गोळे, तसे देताना सोडायचे आणि हे जास्त मोठा गॅस नाही करायचा, असं मिडियम गॅसवर तेल तापलं की एकदम मिडियम गॅसवर ह्या पासून मस्त एकदम असे भारी आणि असं खालीवरी करायचं, कारण सगळ्या बाजूनी असं तळून निघावं. तर मस्त भारी असं कुरकुरीत झालेली. तर आणि हे कसं मस्त असं तेल बिलकुल धरलेलं नाही. पहा एकदम छान असा कलर आलेला, मस्त ब्राऊन कलर आणि तळून पण निघलेलं. पहा तेल बिलकुल नाही, कोरडे कोरडे असे झाले, तेल धरलेलं नाही. हे पहा कुरकुरीत.
आणि अशाच पद्धतीनं आता हे बाकीचे पण तळायचे. तेल पोळलं असं थोडंसं टाकताना थोडंसं देताना टाकायचं. तर पहा किती मस्त असे कलर आला क्रिपी दुसरा घाला. तर पहा झाले आपले. तर मंडळी मी काय केलेले तर पाही भरपूर होते म्हणून मी याचं थोडंसं शिल्लक ठेवलेलं आहे. नंतर करता येईल, भरपूर होता, दोघाचाच उपवास आहे आणि गरम गरम खात्याने ठेवलेले. तर ह्या पहा असे मस्त कुरकुरीत झालेले. तुम्हाला मी एक फोडून दाखवते. ह्या पहा एकदम असे कुरकुरे गरम गरम झालेले. तर हे काय नाही, तुम्ही दह्याच्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा नुसते दही घेऊन त्याच्यासोबत खाऊ शकता किंवा शेंगदाण्याची चटणी बनवून त्यासोबत खाऊ शकता. तर पहा आमची आजची चौथ्या माळेची छोटीशी उपवासाची रेसिपी कशी वाटली, आवडल्यास कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल लाईक करा, शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा. तर एकदम मी साध्या आणि सोप्या पद्धतीने केलेली ही छोटी